केशवा राम कृष्ण हरि विठ्ठल 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 केशवा राम कृष्ण हरि थोडं थोडं पुढे सरकून बसा माणसाला तुम्ही मध्ये जागा नका ठेवू थोडं पुढे सरका राम कृष्ण हरि विठ्ठल केशवा 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 कृष्ण हरि विठ्ठल केशवा राम 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 कृष्ण हरि विठ्ठल केशवा कुंडलीक वरद्वारि श्री ज्ञानदेव ज्ञानेश्वर नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा
नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति नमो सद्गुरु भास्कर पूर्ण कीर्ति मनुष्याकृति राघवे ख्याति केली शिवा शिखरे सागरी तारेली तुका स्वामी हा पूर्ण ब्रह्म प्रकाशी जळी रक्षिले निर्जीवा कागदाशी महाराज हा जन्मला मृत्युलोकी तुझे उपमान ढळे इहलोकी भवसिंधुशी बांधिला से तुझेने अनाथा दिना कारणे तुकयाने तुका भासला मानवी वेशधारी अरे हा लीला विग्रही निर्विकारी स्वये श्री हरि व्यापकु सर्व जीवा तुका तोचितो हा पर ब्रह्म ठेवा जया पूजिले आदरे पांडुरंगे मानस्थ केले प्रयाण प्रसंगे हनुमानवी दिव्य रूपीच केली न त्यागी तिये दिव्य लोकाशी नेली कुंडली गवरदा हरि विठ्ठल श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज द्रव्याची यामागे कळकाळाचा लाग म्हणून या संग खोटा त्याचा निरयाचे मूळ घालून मागे मंडिली प्रसंगे कथा पुढे अजीच्या प्रसंगे हाच लाभ घ्यावा पुढील भार देवा वरी घाला प्रारब्ध काही न पालटे तृष्णेचे हे पिसे वयावीन तुका म्हणे घेर आहे ऐसे धन सादर श्रवण करोनिया निरयाचे मूळ घालोनिया मागे मंडिली प्रसंगे कथा पुढे श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय या अभंगातून साधकांना मार्गदर्शन करतायत हितोपदेश करतायत हिताच्या मार्गाचं क्रमण करत असताना त्या मार्गावरून चालत असताना बाधक काय आहे आणि साधक काय आहे याचं विश्लेषण करतायत आणि थोडस आपल्या जीवन रहाटीच्या वैचारिक अशा प्रकारच्या धारणेच्या समजुतीच्या निश्चयाच्या विरोधात अशा प्रकारचा घाव घातलाय. त्याच्यामुळे 2 दिवसापासून सगळी हरिभक्त मंडळी जरा चलबिचल आहे. किंवा कसं व्हायचं
द्रव्याचा तो आम्ही धरितो विटाळ, तयापाठी काळ लाग करी, द्रव्याची या मागे कळी काळाचा लाग, म्हणून या संघ खोटा त्याचा. तर आपण जर द्रव्याचा संबंधच सोडला, द्रव्याचा विटाळ धरला, जीवन कसं चालणार हा सगळ्यात महत्वाचा सगळ्यांच्या पुढे काय उभा राहिलेला आहे प्रश्न उभा. चालायचं कसं? एक तर तुकोबारांनी द्रव्याचा तो आम्ही धरितो विटाळ, यामध्ये आम्ही विटाळ धरतो असं म्हटलेलं आहे. स्वतःची त्या बाबतीतली धारणा स्पष्ट केलेली. कालच्या अभंगा, परवाच्या अभंगाचा विषय. आजच्या अभंगामध्ये द्रव्याची मागे कळकाळाचा लाग हा स्वतःची स्थिती सांगणारा नाहीये, हा साधकांना उपदेश करणारा अभंग आहे. तर मग का तुम्ही विटाळ धरता, त्याचं उत्तर याच्यात दिलेलं आहे की त्याच्या माग कळी काळाचा लाग आहे, कळी काळाचा संबंध आहे. कळी काळाने पुढे केलेला हा मोहर आहे. जीवाला आपल्या अधीन बनवण्याची जी वेगवेगळी षडयंत्र आहेत त्याच्यापैकी द्रव्य हे एक षडयंत्र आहे. द्रव्याशी संबंध ज्याने केला, काळ त्याला खेचल्याशिवाय राहत नाही. म्हणून तुकोबाराय म्हणतात की याचा संबंध करणं काय आहे, चांगलं नाही आहे, खोटं आहे. इथं खोट्या शब्दाचा अर्थ स्वतःहून विलक्षण असं नाही, घातक आहे, अहितकारक आहे. याच्यामध्ये दोन प्रकार पुन्हा श्रोत्यामध्ये पडलेले, जे संसारी आहे, कीर्तनकार नाही, गायक नाही, कुठं फिरत नाही, काही नाही, ते जरा खुश आहे. आणि ज्याचं जीवन त्याच्यावरच आहे, ते जर थोडीशी अडचणीत आल्यासारखे आहेत द्रव्याची या मागे. पण त्या चरणाचा पुन्हा अर्थ एकदा ऐका. आजपर्यंत द्रव्य म्हणजे पैसा हा अर्थ घेऊन बोलल्या गेल्यासारखं झालं आणि ऐकणाऱ्यांनी तसंच ऐकलेलं आहे. द्रव्य म्हणजे केवळ पैसा नाही. व्यवहारात द्रव्य शब्दाचा अर्थ पैसा होत असला तरी द्रव्य शब्द पैसा या अर्थी शास्त्रामध्ये नाही. गुणाश्रयत्वम द्रव्यत्वम, द्रव्यत्व जातिमत्वम द्रव्यत्वम, द्रव्याच्या व्याख्या लक्षण न्यायशास्त्रामध्ये केलेले आहे की द्रव्यत्व हे जाती ज्याच्या ठिकाणी ते द्रव्य आहे. गुणाला आश्रय जे ते काय द्रव्य. आणि तिथं द्रव्याचे 9 प्रकार सांगितलेले आहेत. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश, काल, दिशा, आत्मा आणि मन, हे 9 द्रव्य. हे सगळंच सगळं द्रव्य घातक आहे. द्रव्य म्हणजे नोटाच नाहीये, पैसा नाही. घर सुद्धा कशात मोडतंय, द्रव्यातच मोडतंय. शेती द्रव्यात मोडते, घरचे सगळे अवजार हे सगळे पार्थिव द्रव्य. चलो त्याच्या पुढे थोडस शरीर द्रव्यात मोडतंय. शरीर हे द्रव्य कोणाला असे स्थूल शरीर, सूक्ष्म शरीर, हे शरीराला रूप आहे की नाही, शरीराला रूप आहे की नाही, कसं बी असेल आहे. रूप हा काय आहे, गुण आहे. आणि त्या गुणाला आश्रय कोण आहे, शरीर आहे. शरीर द्रव्य, द्रव्य. असं नाही की नोटाचा संबंध आज घातक आहे, शरीराचाही संबंध. बरंच तुकोबारायांचे शब्द आहेत.
तर कोणी घराचा संबंध करत असेल, कोणी शरीराची आसक्ती धरत असेल, कोणी घराची आसक्ती धरत असेल, कोणी शेतीची आसक्ती धरत असेल, कोणाला पोराबाळाची आसक्ती असेल, हे सगळेच याच्यात आहेत. कारण द्रव्याची यामागे कळकाळाचा लाग म्हटलेला आहे. आणि हे सगळे कशात मोडतंय? द्रव्यामध्ये मोडतंय. द्रव्यामध्ये पाणी द्रव्यात मोडतंय, तेज द्रव्यात मोडतंय, वायू द्रव्यामध्ये मोडतोय, आकाश द्रव्यामध्ये मोडतंय, काल दिशा द्रव्यामध्ये अशा प्रकारचं मोडलं जात आहे. आणि याचा संबंध काळाशी आहे. म्हणून त्याचा संघ काय आहे? असत संघ म्हटलेला आहे त्याला. असत संघ नाथ महाराजांनी भागवतामध्ये नाथ महाराजांनी फार विस्तार केलेला आहे याचा. ज्याला काळावर विजय मिळवायचा आहे त्याला याचा संघ सोडावाच लागेल. असं नाही काही की दक्षिणाच घ्यायची नाही मग काळावर विजय मिळवता येतो, त्याचा काही संबंध नाही. हे जे घरचं आहे ते बी द्रव्यच आहे. शरीर द्रव्य आहे. शरीर आणखीन काय घेता? मग आता का फाश्या घ्याव्या? फाशी घेतली तरी सूक्ष्म शरीर द्रव्य आहे. फाशी घ्यावी असं वाटणारा जे अंतःकरण आहे तेही द्रव्यातच मोडतंय. त्याचाही संबंध खोटा आहे. करायचं काय? काय नाही करायचं. आपल्याला कशाला काळाला जिंकायचे? ज्याला तुकाराम महाराजाला काय करायचं होतं? काळावर विजय मिळवायचा होता. कधी काळावरी घातली काय आपण काय त्या भानगडीत पडायचं? हो म्हणजे मग काळावर विजय नाही मिळवायचा आपल्याला. मग काळावर विजय मिळवायचा तर याचा संबंध सोडून द्यायचा. आपलं असं हे न सोडता ते मिळालं पाहिजे अशी आपली अपेक्षा राहते. बरेच लोकांची अशी अपेक्षा असते की आपल्याला साधू पण मिळावा, पण खायचं प्यायचं न सोडून मिळावा. हे जसं बाहेरच्या लोकांचं असतं तसं आपल्या वारकऱ्याचं व्यास आहे की हे तसंच राहू द्यावं आणि ते मिळावं. हे कधी शक्यच नाहीये. म्हणूनच तुकाराम महाराज म्हणतात अगोदर निर्णय कर. काय कर? निर्णय अशा प्रकारचा कर. हे का ते तो काय म्हणे होय शूर किंवा निसूर मसूर. एक तर शूर हो, नाहीतर मग आपला निर्लज्ज होऊन त्याचं अधीन हो, त्याचं बांध काय येन ते मिळण्या बसायचा. जीवन कस काय चालेल हो या द्रव्याचा जर संबंध नाही केला तर? संघ एक लक्षात घ्या. संघ हा शब्द आहे. संघ शब्द हे महत्वाचा आहे. संघ शब्दाचा अर्थ आहे आसक्ती. संघ शब्दाचा अर्थ आहे अग्रहण असा अर्थ नाही आहे संघ शब्दाचा. द्रव्य जे घातक आहे ते ग्रहणत्व या अवच्छेदकाने घातक नाही वा त्याज्यत्व या अवच्छेदकाने उपकारक नाही. ते घातक आहे ते संगत्व या अवच्छेदकाने. संगम तत्व सुखी भव. जनकाने उपदेश केलेला होता कोणाला? शुकाचार्याला. शुकाचार्याने तर कपाळावर हात मारला होता. ते म्हणे चोराच्या उलट्या बॉम्बा ज्या म्हणतात त्या ह्याच दिसतात. कोण आहे शुकाचार्य? शुकाचार्य ते आहे की जन्मल्या बरोबर ज्याने घराधिकाचा काय केलाय? त्याग केलेला आहे.
शुकाचार्य ते आहे की ज्याने अंगावर वस्त्र सुद्धा धारण केलेलं नाही. शुकाचार्य ते आहे की एका झाडाखाली दुसऱ्या दिवशी झोपत नाहीत. शुकाचार्य ते आहे की ज्या घरापुढे भिक्षा मागायला उभे राहतील त्या घरात गाईची धार काढण्याला जेवढा वेळ लागतो तेवढ्या वेळेपेक्षा जास्त त्या दारापुढे उभं राहत नाहीत. शुकाचार्य ते आहेत की जिथली चांगली मधुकरी येते पुन्हा तिथं मधुकरीला जात नाही. त्यांचे नियम आहे त्यांचे महाराज. आणि त्या शुकाचार्यांना उपदेश करणारा कोण आहे माहितीये? राजा. त्याच्या अंगावर नुसते कपडे नाही, अलंकार आहे, अलंकार. सोन्याचा मुकुट आहे. आणि चेले असं नाही, दासी आहेत, बायका आहे, मुलं आहे. राजा म्हटल्यानंतर काय नसतं. आणि तो उपदेश करतोय संगम तत्वा सुखी भव. आश्चर्यच गोष्ट आहे बा. नाताच्या घरची उलटीचं खून. काय भानगड आहे? भानगड काही नाहीये. द्रव्य स्वरूपाने घातक नाहीच. आसक्तीनं घातक आहे. आसक्तीनं. तुमच्या जवळ पैसा आहे की नाही प्रश्न नाहीये. तुम्ही पैसा ठेवता की नाही, घेता की नाही हाही प्रश्न नाही. तुमच्या मनामध्ये पैशाची आसक्ती आहे की नाही हा प्रश्न आहे. आसक्ती असेल तर टाकलेला पैसाही घातक आहे. आणि आसक्ती नसेल तर असलेला पैसाही घातक नाही. बरंच मोठी मजा असते. एखादा मनुष्य एखाद्या घरामध्ये राहतोय. जीवन म्हटलं की या सगळ्यांचा संबंध आलाच. त्याचे काही खिशामध्ये पैसे आहे म्हणा, कपाटामध्ये पैसे आहे म्हणा. ज्या घरामध्ये राहत होतं त्याचे पूर्वज खूपच श्रीमंत होते. म्हणूनच त्यांनी पुढं आपल्याला, आपल्या संततीला अडचणीला कामाला येईल म्हणून सोन्याच्या मोहराचे हंडे पुरून ठेवलेले आहेत. मोठा वाडा होता. परिस्थिती बदलली, ते गेले. नंतर हे पांढऱ्या चांगल्या पायाचे आले. वाडा कमी झाला. मागच्या भिंतीलाच आपले त्यांनी पत्रे वगैरे टाकून तेवढीच राहायची व्यवस्था केली. पुढं तसंच उघडं. आणि जिथं पुरलेलं होतं ते सगळं उघड. आता ते पैसे कोणाचे? कायदे जाऊ द्या, कायद्याला बाजूला ठेवा. वस्तू कोणाचे आहे ते? त्यांच्याच. त्यांच्या पूर्वजांनी घाम घालून अशा प्रकारचे ते कमावलेले. असं काही नाही की चोऱ्या करून कमावलेले. त्यांचे पैसे. ते कुठे आहे? दारात, बाहेर आहे. पुरलेले पण बाहेर आहे. आणि याला माहिती असलेले, याचा संबंध असलेले ते घरात आहेत. तीनदा उठून पाहत होत्या कपाटाकडे. दाराला आतून कडी लावून बाहेरचं मोकळंच आहे. त्याला जे चिंतन राहील ते कुठलेच राहील? आतले जास्त आहे का बाहेरचे जास्त आहे? आहे तर दोन्ही त्याचेच ना. फरक काय आहे? त्याची आसक्ती आणि याची आसक्ती नाही. असलेलं द्रव्य घातक नाहीये. द्रव्य स्वरूपाने घातक नाही, आसक्ती घातक आहे. साधन कालामध्ये आसक्ती सोडण्याकरता त्याचा हित स्वरूपाने त्याग करावा लागतो. तो भाग वेगळा. आपल्या मनामध्ये प्रश्न आहे की मग आपलं कसं व्हायचं, कसं चालायचं? तर तुकोबारायांनी घातक आसक्ती सांगितलेली आहे. माणसाचं आसक्तीनं चालतं का द्रव्याने चालतं? भाकरीची आसक्ती पोट भरवते का प्रत्यक्ष भाकरी तरी द्रव्यच. जे आपण पोळी भाकरी खातो ते काय आहे? द्रव्यच आहे ना. पार्थिव द्रव्य आहे ते.
पोट भरतं ते त्याच्या आसक्तीनं भरतं की भाकरीनं भरतं? बाधक भाकरी नाहीये, बाधक आसक्ती आहे, आसक्ती. आता काही अडचण आहे? व्यवहार कसा चालायचा, बा जीवन कसं काय जगायचं, आता काही अडचण आहे का? पण मात्र लक्षात ठेवा, आसक्ती बाधक आहे. आसक्ती, कारण आता काही अडचण नाही ज्याची, ही सुद्धा काय आहे? आसक्ती आहे. आसक्ती त्याचा काळाशी संबंध आहेच. तुकोबाराय म्हणतात की द्रव्याची या मागे कळी काळाचा लाग, म्हणून या संग खोटा आहे त्याचा, आसक्ती खोटे आहे. पण आज आपण द्रव्याचा पूर्णपणे त्याग करूच शकत नाही. ज्ञानोबारायांनी म्हटलेले घरदार ओखटे तेजो मनसी, घरदार ओखट आहे वा, साधनेला बाधक आहे वा, द्रव्य रूप आहे वा, तू ठीक आहे, त्याचा तुला करता येईल त्याग. पण शरीरही द्रव्य आहे, शरीराचा त्याग कसा करशील तू? वा म्हटलं मग त्याच्यात काय, बाटली घ्यायची एखादी इनरेलची, ठीक आहे, इनरेलची बाटली घ्यायची, पुन्हा साधना कशाने करशील? हे बाधक कशामध्ये आहे? साधनेला बाधक आहे, आणि बाधक आहे म्हणून तू त्याचा त्याग केला. साधना कशाने करशील? म्हणून त्याच्यातलं जे बाधक आहे. महाराज, गारुडी लोक सापावर सगळे कुटुंब चालवतात. सापाचा खेळ दाखवून गारुडी आपलं सगळं कुटुंब त्याच्यावर चालवतात. एवढा साप त्यांना साधक अशा प्रकारचा घडतो. काय केलं त्याने? त्याच्यातले बाधक दात काढून टाकले. कर्माने मोक्ष मिळते असं कर्मवादाचा सिद्धांत आहे. जे बंधनाला कारण आहे ते कर्म. काय केलं त्याने? त्याच्यातले जे दोन दात आहेत, फलाशक्ती आणि कर्तृत्व मत, काढून टाकले ते. तसं भक्तीमध्ये, उपासनेमध्ये, चित्त भगवंताच्या ठिकाणी स्थिर करण्यामध्ये हे बाधक आहे. तर ह्याच्यातले नेमके बाधक जे दात आहेत, त्याच्यातलं बाधक आहे आसक्ती. आसक्ती कशाची आसक्ती? द्रव्याची आसक्ती. द्रव्य म्हणजे पैसाच नाहीये. पुन्हा आहे का? द्रव्य नुसता पैसा नाही. बायको द्रव्य, पोरं द्रव्य, घर द्रव्य, गाडी द्रव्य, शेती द्रव्य, शेतीतल्या विहिरीतलं पाणी द्रव्य, ऊर्जा द्रव्य, हे सगळं द्रव्यामध्ये आहे. द्रव्यत्व जाती मत द्रव्यम, ह्या सगळ्याचा संग आसक्ती ही काय आहे? बाधक आहे. आसक्ती बाधक आहे. सर्वांना उदाहरण माहिती आहे. भरताने राज्य सोडलं तरी त्याला मुक्त होता आलं नाही. मुक्त नाही झाला तो, पुन्हा जन्म घ्यावा लागला. मग सगळ्याचा त्याग केला होता ना. त्याचा त्याग नसता केला त्याने तरी चाललं असतं ना. ज्याचा त्याग करायला पाहिजे होता त्याचा त्याग झालेला नव्हता. कशाचा त्याग झाला नव्हता? आसक्तीचा. हरणाच्या ठिकाणी आसक्ती जडली. हरणाचं ममत्व अशा प्रकारचं त्याने स्वीकारलं. हरणाच्या जन्माला जावं लागलं. म्हणून बाधक संग आहे. जीवन चालणं याचा अर्थ आहे देहनिर्वाह होणं. मुख्य जी मळमळ आहे ती कशाची आहे? देहनिर्वाहाची. आणि त्याच्यातही मळमळ असण्याचं कारण भगवत विषयक विश्वासाची कमतरता. हे तर आपल्याला कबूल करावंच लागेल, नाही तर माळा काढाव्या लागतील. तुम्हाला हे कबूल नसेल तर
की संतांनी सांगितलेलं. आता तुकाराम महाराजांनी हे लिहिलेलं आहे. तुकोबाराय भगवंताच्या कृपेचा अनुभव घेऊन आश्वस्त झालेले आहेत. त्यांना स्पष्ट दिसतंय भगवंताची कृपा कशी सगळ्या भक्ती करणाराचा जीवन निर्वाह चालवते ते. त्यांना काय वाटणार आहे? ठाम अशा प्रकारचा त्याचा निश्चय आहे, ज्याला समोर दिसतंय. त्यांना काय वाटणार आहे? बोलेल ते सर्व बोलतात. आपलं जास्त दुखतात, टोले बसतात, ते इथं बसतात की तितका विश्वास नाही राहत आपला. एकदम नाही म्हणता येत नाही आपला विश्वास, कारण टिळे लावलेले, पट्टे ओढलेले. ठीक आहे. आसक्ती काय म्हटलेले? बाधक म्हटलेले. आणि मग आसक्ती बाधक आहेच. ज्याच्या अंतःकरणामध्ये या द्रव्याची आसक्ती आहे त्याला काळ आपल्या कव्हेमध्ये घेतल्याशिवाय राहत नाही. तो ब्रह्मदेव असला तरी. निहाळी पा केवढा पसरला असे चौडा करोनी माझी वडा आकार गज. काळाच्या तावडीतून जर सुटायचं असेल तर बाधक असणारी जी आसक्ती आहे त्या आसक्तीचा त्याग होणं नितांत गरजेचं आहे. आणि म्हणून निरायाचे मूळ घालून या मागे. द्रव्य हे नरकाचं मूळ आहे. नरकाचं मूळ. थोडस पुढे जाऊन सांग. द्रव्य नाही, द्रव्याची आसक्ती. आसक्ती तो निश्चितपणे अशा प्रकारचा नरकाला जातो. कसं काय नरकाला जातो? एखाद्या जवळ पैसा आहे आणि त्याने सप्ते केले, दान केलं, यज्ञदानादी क्रिया केल्या. महाराज आता लोकांकडे गाड्या आहे तर किती दररोज लोक इथं येतात स्नानाला. स्नान करतात, पांडुरंगाचं दर्शन करतात आणि तीर्थाला जातात. नरकाला जातात. हे तुम्ही सांगायला लागले की द्रव्याची आसक्ती किंवा द्रव्य हे काय? नरकाचं मूळ आहे. निरायाचे मूळ. तुकाराम महाराज सांगतात. तुकाराम महाराजावर आक्षेप करतोय मी. हे नरकाचं मूळ आहे. तुकाराम महाराज सांगतात हा नरकाचं मूळ आहे. ते कमाल आहे तुमची. आता ज्यांनी 100 यज्ञ केले, जे स्वर्गाला गेले म्हणून पुराणामध्ये प्रसिद्ध आहे, ते नरकाचं मूळ झालं. ते पैसे नाही केले, ते द्रव्याने नाही केले यज्ञ. तुकाराम महाराज म्हणतात द्रव्याने केले. नरकाचं मूळ आहे. हा नरकाचं मूळ आहे. स्वर्गाला गेले, ते स्वर्गाला जाणं हा बी नरकच आहे. भगवत प्राप्तीच्या दृष्टीनं, अध्यात्माच्या दृष्टीनं स्वर्गाला जाणं हा एक आहे नरक आहे. नरक. आणि तिथं पुण्याने नाही जात मनुष्य. ज्ञानोबा म्हणतात आपण नाही म्हणत, त्याला पुण्य नाव आहे पण ते पुण्य नाही. ते काय आहे? पाप आहे. पाप. धर्मशास्त्राची पापाची पुण्याची व्याख्या वेगळी असेल, साधू संतांची पाप पुण्याची व्याख्या वेगळी आहे. भगवंताशी आत्म्याशी अंतराय ज्याच्यामुळे होतो ते पाप, आणि भगवंताशी जवळीक ज्याच्यामुळे साधली जाते ते पुण्य. बस संपल्या व्याख्या आहेत. जर यज्ञाधिकामुळे तो स्वर्गाला जात असेल आणि माझ्यापासून दुरावत असेल तर त्याला पुण्य म्हणायला ज्या जिभेनं म्हणतो ती जीभ कशी काय जागेवर राहते? मजाची माझी असता जेणे मी दुरावे पंडू सुद्धा ते पुण्य ऐसे म्हणता जीभ नतरे गई. माते जेणे पविजे ते शुद्ध पुण्य. देव अंतरे ते पाप. देवाशी अंतर आहे. मग कीर्तनाला जाण्यामुळे होत असेल तरी पाप आहे, सप्त्य करण्यामुळे होत असेल तरी पाप आहे.
पंक्ती देण्यामुळे होत असेल तरी पाप आहे, तीर्थयात्रेला जाण्यामुळे जरी भगवंताशी अंतराय होत असेल चिंतनाचं, पाप आहे पाप. तुकाराम महाराजांच्या व्याख्यामध्ये हे सगळं देवाशी सानिध्य करताय. देवाशी सानिध्य होत असेल तरच ते साधन आहे परमार्थाचं, नाहीतर व्यर्थ आहे. त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी चित्त नाही नामी तर ते वर्तन. पाप कस काय? नामाचं मग पाप कसं आहे? चित्त नामात नाहीये, नामाशी अंतराय झाला, विनमुख झाला. नामाशी विनमुख होणं हेच पापाचं स्वरूप आहे. तेव्हा अध्यात्म दृष्टीनं, वास्तव पारमार्थिक दृष्टीनं, व्यवहाराच्या दृष्टीनं ते पुण्य आहे, तो स्वर्ग आहे, तो नरक आहे. वास्तव मुक्तीच्या दृष्टीनं जसा नरक नरक आहे तसाच स्वर्ग सुद्धा काय आहे? नरकच आहे, नरक. शहाणी माणसं नेहमी परिणामाकडे पाहत असतात आणि स्वर्गाचा परिणाम फारसा चांगला नाहीये. तो का म्हणे जाती पुण्यक्षये अधोगती. डॉक्टर लोकांनी तपासलं, ते म्हणतात जर जवळचा असला डॉक्टर संबंधित तर ते म्हणतात कशाला आणलं यांना. कारण तो जरी बघत असला आणि बोलत असला तरी डॉक्टरच्या दृष्टीने तो काय असतो? मेलेला आहे. त्याला माहिती आहे हे 3 तासांनी नक्की मरणार आहे, ते अगोदरच त्याला मेलेला समजतात. तसं संतांना माहिती आहे की हे स्वर्गातून नक्की नरकात जाणार आहे, त्यामुळे स्वर्गात असलं तरी त्याला काय समजतात? ते दृष्टी आहे महाराजी, जाणत्याची दृष्टी आहे. त्यामुळं भगवत प्राप्ती सोडून बाकीच्या कुठेही जाणं म्हणजे कुठं जाणं? नरकात. त्याच्यात मग तरतम भाव. नापास झाला पोरगा, पण फार कमी मार्काने नाही, पण काय झाला ना, तसं स्वर्गाला जाण्याचा नरक. महाराज जन्म हेच नरकाचं मूळ आहे, स्वरूप आहे. मातेच्या उदर कुहरी पचवणी विष्टेच्या दातरी उकडवणी नवमासवरी जन्म जन्मोनी मरती हा सरळ सरळ नरक आहे. कुंभपाक नरक आहे. कुंभपाक लागी तयाचे भोगणे. गर्भाचं दुःख, जन्माचं दुःख, मृत्यूचं दुःख, याच्यापेक्षा आणखीन कोणता पाहिजे तुम्हाला नरक? आज सरळ सरळ नरक आहे. आणि याची प्राप्ती या द्रव्याशी संबंध ठेवल्यामुळे होते. म्हणून निरयाचे मूळ हा मी याचा संबंध सोडला, आसक्ती सोडली. महाराज भक्तांनी या सगळ्या द्रव्याची काय सोडली पाहिजे? आसक्ती, शरीराची सुद्धा. म्हणून भक्त ऐसे जाणा तरी जया देहावरी उदास ऐसिया परी उखिता जैसा बिढारी बैसविला आहे. समजून घेत असताना नेहमी तटस्थ होऊन तो विषय समजून घ्यावा. नंतर मग आपल्याशी आपण त्याची तुलना करावी. लगेचच ते आपल्यावर वालून जर हे करत बसलं तर मग तो विषय समजणारच नाही. भक्ताची ही अवस्था आहे. आता आपली ती अवस्था झालेली आहे की नाही हे नंतर पाहत राहू. आपण कुठं कमी आहे ते कमी दूर करण्याचा प्रयत्न करू. पण आसक्ती हे निरयाचं मूळ आहे. कशाची आसक्ती? द्रव्याची आसक्ती. पण म्हटले का हो? आणखीन एक आम्हाला शंका आहे. काय शंका आहे तुम्हाला? तुम्ही आता द्रव्य शब्दाचा अर्थ पैसा हा दिला सोडून, त्याच्यामुळे आम्हाला थोडं बरं वाटलं. सगळे घेतले ना मग त्याच्यात. सगळेच असल्यावर काय अडचण आहे, कुठं जाणं होत नाही. एकटाच म्हणल्यावर मग जरा जास्त ताण होतो. द्रव्य घेतलं आणि द्रव्याचे किती प्रकार सांगितले? 9 प्रकार सांगितले. त्याची आसक्ती काय आहे? बाधक आहे. नरकाचं ते मूळ अशा प्रकारचं कारण आहे. त्याच्यात आत्मा आला. त्याच्यात कोण आहे? आत्मा आहे. बरोबर आहे की नाही? आत्मा आहे. आणि उपनिषदामध्ये असं म्हटलंय की आत्माच ब्रह्म. आत्मा कोण आहे? ब्रह्म आहे. आत्म्यातच शास्त्राने आत्मा परमात्मा द्रव्यातच मोडून घातलंय. आत्मा ब्रह्म आहे. ब्रह्म म्हणजे पांडुरंग.
हे आपला ह्यो कशात आहे? द्रव्यामध्येच आहे. बरोबर आहे की नाही? आणि त्याचा संघ काय आहे? शंका करायची तर अशी पुराव्यानिशी शंका करायला पाहिजे. आम्ही म्हणत नाही तुकाराम महाराज, तुम्हीच साधं सांगितलं की द्रव्याची या मागे कलिकाळाचा लाग म्हणून या संघ खोटा त्याचा, की द्रव्याचा संघ खोटा आहे. द्रव्य द्रव्यत्व जातीच्या ठिकाणी ते द्रव्य आहे, त्याच्यामध्ये 9 प्रकार आहे. आणि पांडुरंग सुद्धा एक प्रकारचं काय आहे? द्रव्य. द्रव्य कारण गुणाश्रयत्वम द्रव्यत्वम, गुणाला जे आश्रय आहे. आमच्या ठिकाणी तर 4-2 तोडके मोडके आहे. अनंत घडती माझी या स्वामी ते अनंत गुण त्या ते म्हणून या. ऐका, यश श्री औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे 6ही गुणवर्य वसती जेत. गुणाचा आश्रय आहे की नाही तो? जर गुणाचा आश्रय आहे तर ते काय आहे? द्रव्य आहे. आणि म्हणून या संघ, म्हणून तर आम्ही जात नाही. हे तर महाराज तुमचं असं झालं, वृद्धीची इच्छा केली आणि मुळाला गमावून बसले. न्याय एक 1000 न्याय, त्याच्यामध्ये काय आहे? न्याय आहे की वृद्धीची अपेक्षा केली आणि मुळालाच काय झालं? गमावून बसले. राष्ट्रीयकृत बँकेत जास्त व्याज येत नाही, 5% 6% 100 वर्षाला. काय होतं ते? लाख रुपये टाकले तर महिन्याला 500 रुपये 550 रुपये दे. मग सोसायटीमध्ये या सहकारी पतसंस्था सहकारी बँका यांचे व्याज चांगलं राहतं. 12%, 13%, 14%. म्हणजे कसंही लाख रुपये टाकले तर 1000-1100 रुपये महिन्याला येते. म्हणजे कोण येऊ बा तेवढ्यात आपलं. म्हणून माणसं जास्त मिळावं म्हणून पैसे कुठं टाकतात? त्या पतसंस्थेमध्ये सोसायटीत टाकतात. आणि त्या कधी दिवाळी निघेल ते काही सांगताच येत नाही. ते व्याज तर गेलं, मुळं जात. तसं झालं महाराज तुमचं. आता या पांडुरंगाच्या प्राप्तीकरता तुम्ही सगळ्या द्रव्यावर वरवाटा फिरायला चालले. आणि त्याच्यातच कोण आला? पांडुरंग आला आणि त्याच्यातून वरवाटा फिरला. घ्या अभंग माग. आता कसं करणार? मग त्याची संगती करायची म्हणून यांची संगती सोडायची ना. आणि द्रव्यातच आला तो. तुकाराम महाराज म्हणे लय शहाणा झालास तू. तुला कोणी सांगितलं देव द्रव्यात बसतो म्हणून? कोणी सांगितलं? म्हणजे द्रव्याचे अंक ज्याने लिहिलेले त्याने सांगितलं. आत्मा तुकोबाराय म्हणतात की ज्याने आत्मा द्रव्य मानलेला आहे त्याने आत्म्याला आत्मा नाही मानलेलं. त्याला आत्म्याचं स्वरूपच नाही कळालेलं. तुम्ही ज्याला आत्मा मानता तो आत्मा आहे का? जो आत्मा आहे त्याला तुम्ही आत्मा मानायला पाहिजे. पण आम्ही तर देहाला काय मानतो? आत्मा मानतोय ना. मग जे देह खंडानाम आत्मा ईश्वर पाषाण प्रतिमा म्हणून देह आत्मा आहे का? आणि देह आम्ही आत्मा मानत असलो तर आत्म्याची लक्षणं त्याच्यावर बसत नाही म्हणून आमच्या आत्म्याचं लक्षण खोडणार आहे का तो? अरे नैयायिकांनी ज्याला आत्मा मानलेला आहे तो आत्माच नाही. आत्म्याच्या बाबतीत नैयायिकाचं मत हे श्रुतीच्या विरोधात आहे. आत्मा केवळ चेतन स्वरूप आहे आणि नैयायिकांनी मानलेला आत्मा चेतन नाहीये, स्वरूपाने तो काय आहे? जड आहे. सगळं नैयायिकाचं बघितलं का? अर्धच बघितलंच. जड मानलाय त्याने. मनाच्या संबंधाने त्याच्या ठिकाणी काय होतं? चेतन गुण निर्माण होतो आणि स्वरूपाने तो जड आहे. आणि मग जड आत्मा आहे काय? साक्षी चेता केवळ हा निर्गुणश्च. आत्मा काय आहे? निर्गुण आहे म्हणून द्रव्य नाही आहे आत्मा. आत्माचे ब्रह्म आत्माच पांडुरंग आहे. पांडुरंग द्रव्यामध्ये बसत नाही. म्हटलं पण गुणाश्रयतून द्रव्यतून हे लक्षण तर त्याच्या ठिकाणी बसलं नाही.
त्याचं स्वरूप निर्गुण आहे, निर्गुण. म्हटलं हे ऐका यशस्वी अवधारी नाही, ते त्यांनी सोंग घेतलेलं आहे. गुणाचं काय घेतलेलं आहे? पांघरून घेतलेलं आहे, पांघरून. ते त्याचं मूळ स्वरूपाचं नाही आहे. ते रिअली सोंगे येणे अवघी पांडुरंगे. त्याच्यामुळं त्याचा संघ खोटा नाही. त्याच्या संघाकरता तर हे संघ सगळे काय करायचे? सोडायचे. तो द्रव्यात नाही बसत. त्याच्यामुळं आम्हाला अभंग मागं घ्यायची काय आवश्यकता नाही. बरोबरच आहे. निरयाचं मूळ आहे. द्रव्याची आसक्ती हे निरयाच, आणि देहाची आसक्ती ही काय मग निरयाचं मूळ आहे. आता जर देहाची आसक्ती स्थूल देहाची नाही, सूक्ष्म देहाची आसक्ती, मी बुद्धिवान आहे अशा बुद्धीची आसक्ती, मी विद्वान आहे अशा विद्येची आसक्ती. कारण हे सगळे कशात बसतात? द्रव्यामध्ये बसतात. आणि हे जर घातक आहे तर बाहेरचे त्यांची आसक्ती घातक आहे हे काही सांगायला पाहिजे. काही मुक्तिगण्य आहे. आसक्ती ही बाधक आहेच. आणि मग जीवन जगण्याकरता आसक्ती नाही, कारण आसक्ती ही फाजीलपणा आहे. आसक्ती ठेवायची काय कारण? मला जड वस्तू आसक्ती नाही ठेव. गाड्या चालतात की नाही? जिपा, एसट्या, ट्रका, मोटरसायकली, कारा चालतात की नाही? चालतात. पण त्या चालण्याकरता काय लागतं? पेट्रोल डिझेल लागतं. पेट्रोल डिझेल टाकल्यावर त्या चालतात, पण त्या पेट्रोल डिझेलच्या आसक्ती धरतात का? गाडी अशी तोंड करून बसली. तिला विचारलं काय झालं? ते म्हणे पेट्रोल कमी झाले आणि पंप बंद आहे. असं कधी म्हणते का गाडी? कधी नाराज असते का गाडी कमी झालं तर? नाही. संपलं तर ती उभी राहील, पण ज्या वेळेला उभी राहील त्यावेळेला हसत उभी राहील. आणि चालू असेल त्या वेळेला हसत चालते, कारण तिला काय नसते, त्याची आसक्ती नसते. हे जे तळतळतं ते कशामुळं? ते वस्तूमुळं नाही, आसक्तीमुळं तळतळत. आसक्ती बाधक आहे. आसक्ती हा देहाचा धर्म नाही, स्थूल देहाचा. आसक्ती हा बाह्य वस्तूचा धर्म नाहीये. आसक्ती हा मनाचा धर्म आहे, मनाचा. तो खोटा आहे. द्रव्याच्या मागे काही काळाचा लाग, म्हणून या संघ खोटा त्याचा. निरयाचे मूळ हे नरकाचं काय आहे? कारण अशा प्रकारचं आहे. मग आम्ही काय केलं? ते मागं टाकलं, म्हणजे आसक्तीचा त्याग केला, सोडली आसक्ती. जनकाच्या उपदेशाप्रमाणे शुकाचार्याने आसक्ती काय केली? मग सोडून दिली. माहिती आहे सगळ्यांना तो प्रसंग? शुकाचार्य तिथं गेले, जा तुझ्या राजा जाऊन सांग मी शुक आलेलो आहे. कडकडीत वैराग्य होतं. पण वैराग्याची आसक्ती सुद्धा बाधका. आसक्ती बाधक. देव सोडून बाकीच्या सगळ्याचीच आसक्ती काय आहे? बाधक आहे. कारण त्याच्यात अहंकार घुसला. मी लोक घेतात पैसे, मी घेतो का? मी बसलो नवरो. अहंकार कोणत्याही रूपात असो, आसक्ती अहंकाराला जन्म देते. ते जाऊन सांगितलं, त्याने सांगितलं त्याला म्हणा संगम देखतो सुखी. आता ते याचे गुरु होते ना, वेळे होते काय व्यास महर्षी त्याला जनकाच्या भेटीला पाठवायला. त्यांना का भेटीशी पाठविला त्याने. त्यांना माहिती होतं त्यांचा अधिकार. आसक्ती सोडा, काय गरज नाही आम्हाला भेटायची, आणि सुखी व्हा. नुसतेच जंगलात जाऊन नाही सुखी होणार तुम्ही. जंगलात काय जनावर कमी आहे, आणखीन तुम्ही चालले तिथं दाटी करायला. अरे जंगलात नुसते तीर्थात जाणं काय माणसं समाधान होत असते काय? इथं काही पहिले कमी आहे का? बाहेरचे येऊन राहिल्यावर सुखी होतील. आसक्ती दुःखाला कारण आहे. आसक्ती सोडा आणि काय व्हा? सुखी अशा प्रकारचं. आपल्याकडे आसक्ती काय व्हा? ही लंगोटी गावात घुसायची म्हणून काय लावली होती?
लंगोटी फेकून मारत लंगोटी. दिगंबर अशा प्रकारच्या अवस्थेमध्ये उभे राहिले. नाही म्हणे सांगा जा मी शुक आलेलो आहे. पुन्हा तेच उत्तर. मग त्यांनी विचार केला ज्या अर्थी दोनदा तेच उत्तर येत आहे त्या अर्थी आपल्या ठिकाणी काहीतरी आसक्ती असली पाहिजे. आणि मग मोठीच माणसं ती. मग त्यांच्या लक्षात आलं हे शुक कुठला आला. बापाने शुका म्हटलं आणि मग याने धारण केलं की मी काय आहे शुक आहे. या मीला शुक कसं काय चिकटला. मीला शुक वृत्ती अंतर्मुख झाली. तिथं समाधी लागली. महाराज समाधी लागलेली कळालं की जनक धावतच आले. आसक्ती हे निरयाचं मूळ आहे. तुकोबाराय म्हणतात आम्ही मागे टाकले. महाराज तुकोबारायांचे त्याने स्वतःच्या अशा प्रकारचे साधना अनुभव व्यक्त केलेला आहे. तुकाराम महाराजांनी कसलीच आसक्ती धरली. तुकोबाराय भजन करून चालले होते घरला. एक ऊस तोडायचं काम चालू होतं. तुकोबारायांच्यावर श्रद्धा होती. त्यांनी ऊसाची मोळी दिली तुकोबारायांना. जा बाबा म्हणले परस्पराला द्या दुसरं तर काही तुम्ही नेतच नाही. दिली त्याने घेतली आणि डोक्यावर विठ्ठल विठ्ठल गावात आले. मंदिराच्या समोर आले. वर गावातले पोरांनी पाहिलं महाराज 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 आम्हाला त्याने घ्या ना म्हणले तुमच्याच करतात आणले. दिली मोडून महाराज घरापर्यंत 2-3 टिपर राहिले. आसक्तीच नाही. कोणी म्हणले काय माहिती बाबा भक्ती सोपी आहे. भक्ती करणाऱ्याच्या ठिकाणी आसक्ती असेल तर बाधक आहे आणि आसक्ती सोडणं का सोप आहे. घरदार सोडणं सोप आहे. आसक्ती सुटावी लागते आणि ती थेट अहंकारापर्यंतची. भक्तीची तो जाती ऐसी सर्वस्वासी मुकावे. सर्वस्वासी मुकावे. आताच अभंग गेला ना. सर्वस्वावर पाणी सोडावं लागतं. कुठं महाराज आपण आपल्याला ना प्रतिष्ठेवर पाणी सोडावं वाटत नाही ना आपल्या नावावर पाणी सोडावं वाटत नाही. हार मोठेले घालावे वाटतात. काय खऱ्या गोष्टी आहे. बरं जे आहे ते काही न करण्यापेक्षा बरं एवढंच होता. तुकाराम महाराजाला वैकुंठाहून विमान आलं होतं. उगीच नाही आलं. तेवढी दिव्य अशा प्रकारची काय करावी लागली त्यांना साधना करावी लागली. केले तुकोबारायने. तुकोबाराय म्हणतात हे निरायाचं मुळे आम्ही मागे घातलं. मग काय केलं महाराज. मांडली प्रसंगे कथा पुढे. प्रसंगे प्रसंग प्रकर्षेन संग समयानुसार. कलियुगाचा समय आहे. या कलियुगामध्ये बाकीची साधनं क्षीण झालेली आहेत. ती साधनं यथावत सांग पूर्णपणे केली जाणार नाहीत. या कलियुगामध्ये चालणार अशा प्रकारचं साधन आहे भक्ती. भक्तीमध्ये ही कथा. तुकोबारायांचा कथेवर अतिशय विश्वास आहे महाराज. कीर्तन कथा तुकाराम महाराजांचा आत्मा आहे कथा. नामस्मरणाचा तुकोबारायांनी सगळ्यांना उपदेश केला असला तरी नामस्मरणाबरोबरच कथेवर तुकोबारायांचं खूप प्रेम आहे. तुकोबाराय म्हणतात कथा त्रिवेणी संगम. कथा त्रिवेणी संगम आहे. इकडे त्रिवेणी संगम आहे आणि इकडे कथा आहे. त्यांनी सांगितलं वेळ तेवढाच आहे. एक तुम्हाला स्नानाला जायचं असेल तर कीर्तन सोडून द्या आणि कीर्तन करायचं असेल तर स्नान सोडून द्या. महाराज स्नान सोडून द्यावं आणि कीर्तन करावं. कीर्तन कारण त्या त्रिवेणीपेक्षा ही त्रिवेणी जबरदस्त पावरबाज आहे. जगाला पावन करणाऱ्या 3 नद्या तिथे एकत्र आलेल्या आहेत. तसे जगाला पावन करणारे 3 घटक कथेमध्ये येतात. देव भक्त
नाम, देवभक्त आणि नाम. तुकोबारायांनी कथेवर फारच विश्वास व्यक्त केलेला आहे. तुकोबाराय साधकाला सांगतात कोठे नका पाहो, करा हरी कथा. देवाला जर तुम्हाला बघायचं असेल, देवाचं दर्शन करायचं असेल तर 3-3 दिवस रांगेला उभं राहून नाही तुम्हाला देव कळणार. हरी कथा करा, हरी कथा, हरी कथेत देवाचं दर्शन होईल. करा तेथे अवचिता सापडेल. जाणते नेणते करा हरी कथा. तराल सर्वता भाक माझी उंच नीच अधिकारी. तारुभव सागरीचे दिनानी दुर्बळाशी सुकराशी हरी कथा. कथेवर जोर. पण मात्र कथा देवाच्या प्राप्तीचं साधन म्हणून. महाराज का तुकाराम महाराजचा हा शाप आहे, कोणास ठाऊक आहे की कथेचा जर तुम्ही संसाराकरता उपयोग केला तर त्या उपयोग करणाऱ्याला तुम्हाला जे सहाय्य करतील ते देणारे आणि घेणारे. हा लोकांना तर लय पाठ राहते दुसऱ्या कीर्तनकार सोडून. तुकोबारायांचं प्रमाण आहे, आपण त्याचा आपलाप करू शकत नाही ना. त्यावेळेला गाथा छापणाऱ्याने जे 2-3 अभंग छापले नसते तर काही ताण नव्हता. मग एवढे 4 कोटीतले अभंग गेलेच की इकडं तिकडं. पण बरंच तुकोबारायांनी पुन्हा येऊन छापला असता ते जर लोकांनी टाळला असतात. भगवंताच्या प्राप्तीचं साधन म्हणून हा भावच मागं चाललेला आहे. इतक्या लांबून आलो ना आम्ही तुमच्या करता नाही, स्वतःची गडगी भरण्याकरता. आमच्या करता काय चालायचं नाही महाराज. ते साधनच होऊ शकत नाही भगवत प्राप्तीचं. जे अपेक्षेने केलं जातं त्याच्याच करता केलं जातं ते. आपल्याला पुन्हा तटस्थ होऊन हा विचार करावा लागणार आहे. आपल्याला करायचंय कशा करता नेमकं आहे काय म्हणून त्याला आपण स्वीकारलेलं आहे, निवडलेलं आहे. तुकाराम महाराजच्या समोर दुसरं काहीच नाही ना. त्यांच्या समोर कोण आहे? फक्त देवाचं दर्शन. देव आहे, त्यांना काहीच घेणं नाही. सरळ चालत येते कथा. तुकोबारायांनी कथेचं जेवढं वर्णन केलेलं आहे उपयोगिता म्हणून तेवढंच बाधक म्हणून आहे. तितक्याच प्रकर्षाने अशा प्रकारचा उपदेश केलेला आहे. आणि जेवढी वस्तू मोठी असते म्हणजे फलदायी असते तेवढीच जर हातवटी चुकली तर ती घातकही होते. महाराज द्राक्षाच्या बाग लावून कित्येक भिकेला लागले. द्राक्षाच्या बागाने कित्येक काय झाले भीक. त्याचं फल खूप मोठं आहे पण हातवटी चुकली तर मग नुकसानही तेवढंच मोठं आहे. कारण लावायला 2-3 लाख रुपये एकरी लागतात. नाही जमलं तर मग काय ते तसंच आहे. तसंच इकडे तेच सूत्र इकडे आहे ना. मग तुकोबाराय म्हणतात आम्ही आसक्तीला मागं केलं आणि कथेला अशा प्रकारचं पुढं केलेलं आहे. मांडलेली प्रसंगे कथा आजी. आजीच्या प्रसंगे हाची लाभ घ्यावा. आजी म्हणजे या जीवनामध्ये, आजी म्हणजे मानवदेहामध्ये, आजी म्हणजे या कलियुगामध्ये, आजीच्या प्रसंगी आजच्या या वातावरणामध्ये याच हरी कथेच्या साधनाचा लाभ घ्यावा. बस कथा करायची. कथा दुसरं काहीच नाही. भगवंताची कथा. म्हटले कस काय हो महाराज आपण कथा केली काहीच घेतलं नाही उद्या आपण बिमार पडलो कोण खर्च करणार आपल्या याच्याकरता. तुकाराम महाराज म्हणतात पुढील भार देवावरी घाला. बाकीचं सगळं जे पुढचं आहे ना त्याचं ओझ कोणावर टाकूया आपण? देवावर टाकू. तो का म्हणे घालो तयावरी भार. आपण आपल्या डोक्यावर भार घ्यायचा नाही. आपल्या डोक्यावर भार घेतला की कथेचा आनंद मिळणार नाही. आणि मला वाटतं हा अनुभव आपल्या सगळ्यांना असेल. चातुर्मासात जो आनंद आहे तो नाही बाहेर महाराज.
इथं पंढरपुरात कीर्तनामध्ये, ऐकण्यामध्ये, सांगण्यामध्ये जो आनंद मिळतो पुष्कळ. आता काय बाहेर मान सन्मान असतो, 2-2 गाद्या टाकतात महाराज लोक, एक जर कमी वाटले तर कीर्तनाला वाट पाहतात. असे वेशीपाशी नसतं. फोन जर गेला तर कधी कधी तर असे टाळ पकवाज घेऊन मिरवणूक राहते. केवढे देवच मानतात बा कीर्तनकाराला. अक्षरशः एवढी लोकांची भावना असते, देव मानतात. किती सत्कार. काय लागतं महाराज, कोणती भाजी लागते सांगा. अहो इथं कुठं मिळणार आहे, तुम्ही फक्त सांगा. लगेच बाहेर गाडी पाठवतात नुसती भाजी आणायला. किती पळतात, पुढं पुढं करतात. इथं तसं काय असतं का? पण तरीही जो आनंद इथं आहे का, तर इथं कसलं काय कळत नाही, पण सोडावं नाही वाटत महाराज. इथलं सोडावं नाही वाटत. तिकडे गेल्यावर मग इकडे नाही यावं वाटत. जाऊन येऊन जे करते ना ते त्याला अनुभव येत राहतो. मध्ये तिकडे गेल्यावर मग इकडे यायचं, जरा जेवावरच येतं. यावं लागत. दिवस काहीच इथंच घर राहते त्यांना तर यावंच लागत. पण ज्या वेळेला तौलनिकतेनं आपण अभ्यास करू याचा, आपण तिकडं कार्यक्रम करतो आणि इथं करतो. इथं संसारातलं काही नाही, पण जो आनंद आहे तो काही आगळा वेगळा आनंद आहे. आणि म्हणूनच खर्च करून वेळ घालून लोक थांबतात. निर्भेळ अशा प्रकारच्या कथेचा आनंद इथं मिळतो. अजून साध्य नाही प्राप्त झालेलं, पण साधनातला जो आस्वाद आहे तो खरा अशा प्रकारचा मिळतो. तेव्हा आजीच्या प्रसंगी हाची लाभ घ्यावा. तुकोबाराय म्हणतात या जीवनामध्ये या कथेचा अशा प्रकारचा पुढील भार देवावरही घाला. बाकीचा सगळा भार देवावर सोडून द्या. तो भार जर आपण घेतला ना तर मग कथेचा आनंद नाही मिळत. तिकडे भार घेतलेला असतो, कथेचा आनंद नाही मिळत. खांदी भार पोटी भूक, काय खेळायचे सुख. खेळण्याचा आनंद भार डोक्यावर नसायला पाहिजे. कर्तव्याच्या जबाबदाऱ्या अमकं करायचं, तमकं करायचं, हे घ्यायचं, ते असं व्हायला पाहिजे, तसं व्हायला पाहिजे, अमकं व्हायला पाहिजे, तमकं व्हायला पाहिजे. आणि मग त्या खेळाचा आनंद नाही मिळत. त्याला एवढाच आनंद, बाकीच्या नाही म्हणा खरंच काय कार्यक्रम तुमच्याकडला झाला, अशी एवढाच आनंद त्याला. मोठेपणा मरत राहते. पुढीला भार देवावरी घालू, बाकीचा सगळा भार देवावर घालू. बरं आहे. आणखीन त्याच्या थोडं पुढे जाऊन सांगतात, आणि तुला असं वाटतं का की तुला आसक्ती धरली म्हणजे तुला मिळत? कोणाला आसक्ती नाहीये. तुम्ही सांगा बरं, कोणाला अंबानी व्हावं वाटत नाही? अंबानी सारखं कारखानदार, करोडोपती कोणाला व्हावं वाटत नाही. जर सगळं मिथ्या सांगणारला व्हावं वाटतं, तर जे सत्य असं वाटतं त्यांना नाही व्हावं वाटत असेल का? ज्याचं चालता बोलता सगळं हेच चालतं की जगन मिथ्या, त्याला सुद्धा काय व्हावं वाटतं? करोडपती व्हावं वाटतं. पुस्तकं लिहिणं तेच, प्रवचन त्याच्यावरच, कीर्तन त्याच्यावरच. कशावर? जगन मिथ्या. याचा पूर्वपक्ष करून, त्याचा पूर्वपक्ष करून, त्याचा पूर्वपक्ष करून हे कसं मिथ्या आहे याचंच रात्रंदिवस ज्याचं चिंतन चालतं त्याला करोडोपती व्हावं वाटतं. तर ज्याला हे सगळं सत्य वाटतंय, हे असेल तरच आपण सुखी, अशा प्रकारचा विश्वास आहे, हेच सत्य आहे असं ज्याला वाटतं, त्याला करोडपती व्हावं वाटत नसेल का? मग काय सगळे अंबानी होतात का? हजार रोगिया आवडे दरिद्रिया परी भोग विजय बळिया. याला काही लाज आहे का?
आपण संपूनच टाकू, पुन्हा नको डोक्यालताना पुन्हा आणखीन द्रव्याच्या उद्या पहिलं चरण तर म्हणावंच लागेल ना पुन्हा. तेव्हा सगळ्यांना व्हावं वाटतं, पण शेवट प्रयत्नाला जोड कशाची लागते? प्रारब्धाची लागते. प्रारब्ध सगळ्याच अनुकूल असतं असं नाहीये. केवळ सोस केला, हव्यास केला, आसक्ती धरली म्हणजे प्रारब्ध बदलत नाही. प्रारब्ध काही न पालटे सोसे, एक लक्षात घ्या. त्याग प्रारब्ध असला तरी करता येतो, भोग प्रारब्धाशिवाय घेता येत नाही. सोडायला नाही प्रारब्ध लागत, मिळायला प्रारब्ध लागत. नाही तर झडझडून व्हायला नाही, हा उपदेशच करता आला नसता. आणखीन विस्तार पुढे एखाद्या वेळेला करू, आपली वेळ संपलेली आहे. तृष्णेचे हे पिसे, त्याची केवळ तृष्णा, आसक्ती, मिळावं वाटणं, हे तुकोबार आहे म्हणतात वेड आहे, वेड. आणि ते व्यर्थ आहे, काय अर्थ नाही त्याला. हे नुसतं वेड आहे महाराज. कितीतरी असतात नुसत्या असे जन्मभर मरमर करतात, कुठंतरी मरतात कुत्र्यासारखे, नाही तिथपर्यंत पोहोचत. म्हणून तुका म्हणे घेर आहे, तुला धनच लागतं ना. काही काय म्हणून बाकीचं काहीच असो, आपल्याला लागतो धन, पैसा. तुकोबार आहे म्हणतात ठीक आहे, माझी तिची इच्छा आहे आणि मीही त्याच्याच करता प्रयत्न करतोय. धनच मिळव, पण असं धन मिळव की जे राहे. जाये काय कामच आहे? धनच मिळवायचं ना, धनच मिळवावं माणसाने मानवी जीवनामध्ये. पण धन असं मिळवावं की जोडले हे नसरे धन अविनाश आनंद गण अमूर्त मूर्ती मधुसूदन. हे स्वप्नातले काचे दिसणारे काय कामाचे? आणि त्याच्याकरता सादर श्रवण करून या हरिकथेच सादर श्रवण करून ते धन काय होईल? प्राप्त होईल. त्याच्याकरता निरयाचे मूळ घालून या मागे मांडिली प्रसंगे कथा पुढे. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञान